नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज मी तुम्हाला प्रत्यक्ष दाखवणार की मुंबईमध्ये आम्ही कशा प्रकारे धंदा करतो। मी आणि माझा ग्रुप आहे जो 5-6 जण, आम्ही कशा प्रकारे धंदा करून चांगले पैसे कमवतो, संपूर्ण व्हिडिओमध्ये या डिटेलमध्ये तुम्हाला दाखवणार आहे। मित्रांनो, आता वाजले दुपारचे 1:15 वाजलेले आहेत, 1:15 वाजून गेलेत। रात्री आपल्याला उशीर झाला यायला, 1:30 वाजतेच्या आसपास आम्ही रात्री आलतो धंदा करून। तर आज पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार की आम्ही कशा प्रकारे धंदा करतो, ऑनलाईन ट्रिप कशा मारतो, मीटरनी कसं काम करतो, सगळं डिटेलमध्ये तुम्हाला आज दाखवणार आहे मित्रांनो। तर व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर सुरुवात करूया मित्रांनो। मित्रांनो, आता आपण ऑनलाईन सगळं चालू केलं आहे, ओला उबेर रॅपिडो आहे तिन्ही चालू केलेलं आहे। आता आपण मीटरला सुरुवात करूया। सर्वात आधी ना मीटरला सुरुवात करूया। आता जाऊया लाईनमध्ये, गाडी लावूया लाईनमध्ये, नाही तर रस्त्याने भेटलं तरी ठीक आहे, पण आता सुरुवातीला ना मीटरच मारत राहायचे। ऑनलाईनच्या भाड्याच्या चक्करमध्ये कधीच नाही पडायचं। आपलं स्टार्ट केलं लगेच मीटरला सुरुवात करायची। जेव्हा ऑनलाईनचं भाडं येईल तेव्हा येईल, तोपर्यंत कसं आपल्याला 200-400 रुपये, कधी 700-800 रुपये बी धंदा होतो। ऑनलाईनच्या भाडं लागत तर भाडा कुठले बघूया पहिला। याला मोबाईल बी लॉक पहिला गेलं, भाडं बघितलं, मोबाईल लॉक झाल्यामुळं ओलावरती भाडं आलं तर गेलं, काय हरकत नाही। चला, दिवस पडला अजून आपल्याला, बघू आता कुठला भाडा भेटतोय, भटकी आपण। पुढला रेल्वे बसा। पहिलीच बुकिंग मित्रांनो 94 रुपयाची भेटली, चांगली बुकिंग होती। बुकिंगच बोलतो, सॉरी, मीटरनी भाडं होतं हे बघा, पुढे गेलं रे बघा, 94 रुपयाचं मीटरचं भाडं होतं। आणि आपण काय करणार आता, हे जे मीटरचे पैसे आहेत ना ते कॅल्सीमध्ये लिहणार आहे, आणि जे ऑनलाईन मारणार ते नाही लिहणार, ते रात्री डायरेक्ट लिहणार। मीटरचे फक्त पैसे जे कॅल्सीमध्ये आपण टाईप करून ठेवणार, जेणेकरून आपल्याला संध्याकाळी रात्रीला धंद्याला कळेल किती धंदा झाला। आपण कॅल्सी ओपन केले आणि 94 रुपये, हे बघा 94 रुपये लिहिले। आता चालूया दुसरी बघू कुठं मीटरचं भाडं भेटतं का। बुकिंग तर भेटू शकते इथं, बघूया काय भेटतंय ते। मित्रांनो, एक छोटी बुकिंग उचलली आहे रॅपिडोवरती, कस्टमर येतोय आणि या ठिकाणी बघा रोडचं काम चालू आहे, रोड बंद आहे, या ठिकाणाहून येते कस्टमर। थांबलो इथं, ए बाबा बसकर, मागं गाडी बघ जरा, वाढ बघूया कस्टमरची येतोय। आता छोटीच बुकिंग आहे, बघू किती पैसे भेटतात ते। पहिलीच बुकिंग मित्रांनो रॅपिडोमध्ये मारल्या, 2 किलोमीटर दाखवत होतं, पण शॉर्टकट घेऊन गेलो, 1.5 किलोमीटरमध्ये त्यांचं काम पटून टाकलं मी। अरे बघा 57 रुपये भेटले 1.5 किलोमीटरच्याच। आधी छोटी बुकिंग मारली तर मोठा फायदा असतो। बघू आता नेक्स्ट बुकिंग कुठली भेटते। ह्या मित्रांनो घरून फोन आला माझ्या वाईफचा, तर त्याला नेऊन कुर्ल्याला सोडतो पहिला, मग त्याच्यानंतर आपण काम सुरू करूया। आता वाईफला सोडलं इथं स्टेशनला, कुर्ला स्टेशनला, आणि तिथून 26 रुपयाचं भाडं घेऊन आलो इथं कुर्ला एस टी स्टँडला भेटलं। आता तिथून बघू युटर्न मारतो इथं। बुकिंग तर भरपूर वाजतं ते, कुठली बुकिंग भेटते बघा। आता बुकिंग वाजतं ते सांताक्रूज ईस्टला नाही जायचं, सांताक्रूज नको, बघू आता कुठली आहे, गाव नाही, ॲड्रेस नाही, पण जायला। उबेर काय करतं आहे, जी बुकिंग जास्त वेळ गाडी भेटत नाही ना, नंतर त्याचं पिनकोड बी नाही दाखवत, ना ॲड्रेस दाखवते, ना टायमिंग आणि किलोमीटरच दाखवते, बस लई चतुर आहे उबेर। वेस्टच्या बुकिंग आहे, बांद्रा वेस्ट, सांताक्रूज वेस्ट, सगळं वेस्टर्न लाईनच्या बुकिंग आहे। काय उपयोगाच्या नाही या बुकिंग आपल्यासाठी, आपल्याला त्या ठिकाणी जाऊन फसायचं नाही, इकडे गेलं का फसलं समजायचं, सगळ्या धंद्याची रोलिंग वगैरे तुटली समजायचं। त्यामुळे खुल्ला जागा आहे, आपल्याला कुठे जायचं आहे, नवी मुंबई, ठाणा, डोंबिवली अशा ठिकाणी बुकिंग लागली तर ठीक आहे। एक बुकिंग भेटली आहे मित्रांनो, विक्रोळी वेस्टची आहे, बघू जाऊया पिकअप करायला। आता चाललो आहे सर्विस रोडने, चाललो आहे बघा या बाजू। हाँ बोलिए मैडम। हाँ गार्डन के पास हूँ, आ जाइए। मित्रांनो, पहिलीच बुकिंग आपण कंप्लीट केली आहे, हे बघा 145 रुपये भेटले, 8.5 किलोमीटरची होती। आणि बघा गोदरेज आहे इथं कंपनी, ही बुकिंग वाजतात आहे या ठिकाणी। तर बघू नेक्स्ट बुकिंग कुठली भेटते, नाही तर इथून आपलं भटकत बिंदास जायचं आरामात, काय नाही, काय हरकत नाही। ट्रिपला एंड केली, आता बघू भटकत आता थांबू 10-5 मिनटं इथं, बघू कुठली बुकिंग येते नेक्स्ट। तर मित्रांनो, अजून एक आपल्या ग्रुपचे बी मित्र लोक तुम्हाला दाखवतो कुठे कुठे आहेत, कोण कुठे आहेत। तर हे बघा मित्रांनो, रे तर हे बघा सगळेजण ना
बघा तिघं बी एरियामध्ये आणि मी एकटाच बघा विक्रोळीला आहे. कुठली बुकिंग आहे? अंधेरीला पाहिजे आपल्याला. बघा एक विक्रोळीला आहे मी. हे आता सगळे मीटर चालवतात ते आणि सगळे थोड्या वेळाने लांब दिसतील सगळेजण. आपल्याला विक्रोळी येऊन ना आपण तिथं थांबलेलो गोदरेजच्या इथं. तिथून आपल्याला लगेच 5 मिनटं थांबलो आणि लगेच आपल्याला घाटकोपर ईस्टचं भाडं लागलं आहे. हे बघा किती झाले? 93. अरे 91 रुपये झाले त्यांचे. 2 रुपये वाढले. आपण त्याच्याकडून 91 रुपये घेतले. आणि आता आपले तुम्हाला दाखवतो मी मीटरवर किती पैसे झाले ते. मीटरवर टाकलं आता 91 तर झाले 245 रुपयाचं काम झालं आहे. 245 रुपयाचं आपल्याला मीटरवर काम झालेलं आहे. आणि ऑनलाईनवर काय असतील ते रात्री आपण ॲड करू. जाऊ आता आपल्या एरियात. इथं काय घाटकोपरला आले म्हणजे आपण आता मीटर चालू शकतो बिंदासपणे. ऑनलाईनचं भाडं लागण तेव्हा परत लागलच. आयला एवढं भटकत आलो. एक बुकिंगवाल्या काय म्हणतात ते भाड्यावाल्याने हात नाही दिला. काय हरकत नाही त्याला. आपण जाऊन आता CNG फुल करू. जरा CNG खतमवर ऑरेंजवर आल्या म्हणजे आपल्याला रात्रभर धंदा करण्यामध्ये एकदम टेन्शन नाही राहणार. बघा ते 288 रुपयाचा गॅस बसला आपल्या गाडीमध्ये. तर मित्रांनो CNG वगैरे भरलं आता आपण गाडीत एकदम फुल. आता रात्रभर टेन्शन नाही काय. फ्रेश बीच झालो एकदम. शौचालय वगैरे धारबीर मारून आलो कायद्याप्रमाणे. तर बघू कुठली बुकिंग भेटती. तर मित्रांनो आता संध्याकाळ झाल्या. सगळे मित्र लोक आपले जमले बनायचं चाय पिण्यासाठी. आता मित्रांनी एका आपल्या फ्रीज घेतलेली आहे नवीन. तर आपल्याला वडापावची पार्टी देतोय. तर या मित्रांनी बघा आपली फ्रीज घेतलेली आहे. वडापावची पार्टी देतो सगळे बघा चाय पिण्यासाठी. आम्ही जमले संध्याकाळचा टाईम आपला चाय पितो. नंतर जे ते आपल्या बुकिंग आली तसं निघून जातात. झालो आम्ही वडापाव खायला. चलो अजून एक गाडी आली बघा मित्राची आपल्या. हे बघा इथं उभा आहे. अरे समोर छत्रपती शिवाजी महाराज सर्कल आहे. अंड्या आज काय रिक्षा में चल चाललो मित्रांनो वडापाव पार्टी करायला. एकदम झकास मध्ये दोस्त आपला बघा जोर से. आज हम लोग पैसेंजर बैठे. आज हम लोग पैसेंजर के जैसा बैठे एकदम खतरनाक. नहीं सिग्नल मत तोड़ना. गवर्नमेंट का रूल फॉलो करो. वडापाव पार्टी झाली मित्रांनो. आता चाय पार्टी चालू आहे. बघा चाय पार्टी चालू आहे. 1 मिनिट रुक. भाई का फोन आला. हाँ बोलो धीरज भाई. बघा या मित्राला आपल्याला बुकिंग भेटली. जा रहा किधर का भाड़ा है? भांडुपीठ. चलो ओके. आता हे बघा हे सगळे थांबलेत बुकिंगसाठी. बघू आता कुणाला बुकिंग भेटते. मित्रांनो आपल्याला वाशीची बुकिंग भेटलेली त्या ठिकाणाहून. चाय नाश्ता झाला आपला तेव्हा लगेच आपल्याला वाशीची बुकिंग भेटली आणि ट्रिप एंड केली. आता हे बघा 200 रुपये रे. तर बघा 200 रुपये आपल्याला भेटलेले आहेत. बघू आता संध्याकाळचं दाखवतो मित्रांनो तुम्हाला. आमचे ग्रुपचे मित्र लोक कुठं आहेत तेव्हा. बघा या ठिकाणी बघा हा माझा मित्र एक वाशीला आहे आणि मी कुठं कोपर खेरण्यामध्ये आहे. आणि अजून एक कुठे हा कुठे बघा हा आहे भांडूपमध्ये. आणि अजून कोण आहे बघा 2 जण चेंबूरमध्ये. अजून हा कुठे हा ट्रॉम्बेमध्ये माहुल गावात आहे एकदम. मित्रांनो अशाच प्रकारे अजून तरी काहीच नाही. अजून 12-1 वाजेपर्यंत लोक कुठं एंट्री यांनाच पत्ता नाही. असेच धंदा करतो आम्ही लोक. तर मित्रांनो वाशीवरून आत्ता एक बुकिंग आणलेली आपण रॅपिडोवरती. 170 रुपयाची बुकिंग होती. 10 किलोमीटर होती. 10 का 11 किलोमीटर काय बुकिंग होती. 170 रुपये भेटले. आणि आपल्याला लगेच उबेरवर एक बुकिंग भेटली. 3 किलोमीटरचे 100 रुपये. चांगली बुकिंग एकदम. 3 किलोमीटरचे 98 रुपये देतं का उबेरवरती आहे. चालू आता त्याला पिकअप करायला. तर मित्रांनो आपण बेलापूरहून बुकिंग काढलेली. तर हे बघा 83 रुपये त्याच्या भेटलेत आपल्याला. 3.5 किलोमीटरची बुकिंग होती. चांगली होती. असं छोट्या मोठ्या बुकिंग मारून आपला धंदा कवर करायचा फटाफट. आता काय असंच छोट्या मोठ्या 100-150च्या बुकिंग करून ना आपला धंदा कवर करून घ्यायचा. रात्री 12-1 वाजेपर्यंत अशाच परत आज आपला रूट असतो संध्याकाळी. आणि आता आपण कुठे माहिती आहे का शिवड मॉल पाशी बघा. हा शिवडचा मॉल आहे या ठिकाणी. तो मेन गेट दादा तिकडे त्या ठिकाणी हा आहे शिवडचा मॉल. आणि इथं बघा एक कॉर्पोरेट पार्क आहे त्या ठिकाणी. त्यामुळे इथं या ठिकाणी बुकिंग ते 100% इथून लागणार आपल्याला.
तर मित्रांनो बेलापूरहून आपण एक बुकिंग आणली 196 रुपये त्याचे भेटले. 12 किलोमीटर होते फक्त, 16 रुपये किलोमीटरच्या आसपास. हे बघा 196 रुपये त्याचे भेटले. आणि आता आपण पोहोचले पनवेलमध्ये. भटकत आलो, वाकडे तिकडे बुकिंग मारले 4-5. आलो भटकत पनवेलमध्ये. आता बघू इथून, बहुतेक तर मला एमटीत जावं वाटणार आता. परत काम मोठा नाही तर कुठंतरी जावंच लागणार एमटी. बघू बुकिंग भेटते का नाही. पनवेलचे रिक्षावाले एवढे भारी आहेत ना मित्रांनो, काय सांगू तुम्हाला. जसं मी गल्लीच्या बाहेर आलो ना तर एक रिक्षावाला उभा होता, त्यांनी मला हात दिला. मी थांबलो, मला बोलले. आणि त्यांच्या बाजूला ना एक आजी आजोबा उभे होते. मला बोलले यांना घेऊन जा. म्हटलं कुठं? वाशीला. आणि माझी गाडी नंबर बघितला, मुंबईची गाडी आहे. मला लगेच थांबवलं जाईल, मुलांना घे जा. मी बोललो घेऊन जाईन ना दादा. तो बोलला किती होतील? म्हटलं मीटरनी जाईल. म्हटलं जे बी नाही. बोललं आजी आजोबा आहे, जरा कमी घे पैसे. म्हटलं जे काय बी होईल मीटर. त्यांनी बघितलं. मी बोललो कुठं जायचं? बोललं कोपरीगावच्या मागच्या साईडला जायचं. लोकेशन मी टाकून बघितलं कोपरीगाव. तर 21.5 किलोमीटर दाखवत होते. मी बोललो मग 350 रुपयाच्या आसपास. नाही बोलले 300 रुपयेपर्यंत देऊ आम्ही. बोललं ठीक आहे. आजी आजोबा होते म्हणून मी बोललो बसा. आपल्याला बी जायचंच होतं बोललं त्या दिशेला, मुंबईच्या दिशेला, वाची साईडला. 300 रुपये देईन बोललं. बोलला ठीक आहे. खाली उतरलो मी बी. त्यांचं बॅगा बिगा होत्या मोठ्या 2 मागं टाकू लागलो. घेऊन येऊन त्यांना आता इथं या बाजूलाच सोडलं. मी 300 रुपये दिले विचारांनी. आणि सगळ्यात महत्त्वाचं की एवढे भारी आहेत ना ते पनवेलचे रिक्षावाले. याच्या अगोदर बी मला कधी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तिथून डायरेक्ट वाशी नाका चेंबूरचं भाडं मला दिलं. 490 रुपयाच्या आसपास काय भाडं होतं. असंच मी पनवेलच्या डेपोपासून येत होतो. जबरदस्त यार पनवेल, खतरनाक मस्त आहे. आणि आत्ता ना मित्रांनो 10:30 वाजले. ते बघा टायमिंग बघा तुम्ही, 10:32 झाले. आणि आहे अजून आपल्याकडं 1.5-2 तास आहे अजून. बघू किती चक्री फिरली तरी चांगली आहे, नाही फिरली तरी चांगले. धंदा पाणी तर आपला झालं आता व्यवस्थितपणे तर झालेला आहे. आपण आपल्याकडे 2-2.5 तास आहे अजून आपल्याकडे. बघू आहे आपल्याला मित्र लोक पण इथं बसलेले आहेत वाशीला बुकिंगसाठी. जाऊ त्यांच्याकडे चाय वगैरे पिऊ आता. तर इथून ना फ्रूट मार्केट बाजूलाच आहे. जाता जाता बघूया काय फ्रूट भेटतंय का. फ्रूट इथं ना भरपूर स्वस्त भेटतं. फ्रूट मार्केटच्या बाहेरच ना सगळे बसलेले आजच्यात ठेलेवाले. तर फ्रूट एकदम स्वस्त. सफरचंद इथं 100 रुपये 120 रुपये किलोनी भेटतात. सीताफळ वगैरे आता काय रात्रीचा टाईम आहे, कमी जास्त भावात ते लोक देऊन टाकतात. बघूया आपल्याला चांगलं फ्रूट भेटते का इथं. जाऊन आता फ्रूटवाल्याकडे चाललोय मी. सीताफळ घेतलेत मित्रांनो. 1 किलो भेटलेत 50 रुपये. 100 रुपयाचे 2.5 किलो घे म्हणत होता. म्हटलं एवढं काय करायचं आहे, 1 किलोच घेतले. 50 रुपयाचे दे बोललो. स्वस्त भेटतं एकदम इथं. रात्रीचं बंद करायच्या टायमानं आता 2.5 किलो काय करायचं घेऊ. मित्रांनो बुकिंग भेटलेली आपल्याला घरच्या साईडची, अणुशक्तीनगरची. हे बघा 1च मिनिटावर कस्टमर आहे. चाललो आता पिकअप करायला. जाऊन तिथं मीटर चालू आपल्या एरियामध्ये जाऊन आलोय मित्रांनी. या ठिकाणी एरियाच्या जवळच आपण पोहोचलोय. आणि बघा 145 रुपये दिले 9 किलोमीटरचे फक्त. ठीक आहे 10-5 रुपये कमी, पण आपल्या एरियामध्ये पोहोचलो. आता इथून वाजलेत 11:15 वाजलेत. आता सुरू करूया मीटर. अर्धा-पाऊण तास चालू आणि जाऊया घरी. मित्रांनो एरियामध्ये आलोय, गाडी पार्किंग केली आणि आता जातो घरी. काय एरिया आलं का म्हटलं हा येताना एक लोकांना 32 रुपयाची आपल्याला ट्रिपला म्हणजे मीटरवर भाडं लागलं. स्टेशनला सोडलं आणि आलो एरियामध्ये. पार्किंगला लावली गाडी. आणि तुम्हाला बघितलं ना मित्रांनो कसं आम्ही दिवसभर वाकडा तिकडा धंदा, हसत खेळत धंदा केला. एकदम झाला चांगला धंदा झाला आपला. अजून कॅप्सी नाही केली, टॅली नाही केली अजून. किती धंदा झाला आपला, पण झाला चांगला धंदा झाला. 1:15 वाजता गाडी काढलेली दुपारी. आणि आता रात्रीचे 12:30 वाजून गेले. 12:30 होत आलेत. म्हणजे 11 तास आपण ड्युटी केली. आपले मित्र लोक बी आत्ता बी ऑन ड्युटी आहे. आत्ता बी एक जण ठाण्याला आहे, लोकेशन बघितलं. एक जण ठाण्याला आहे, एक जण वाशीला आहे, एक जण येतोय वाशीवरून, आणि एक जण आसपासच चेंबूरमध्ये भटकतोय. म्हणजे 1 वाजेपर्यंत हे लोक बी गाडी चालवते ना, नाही जातील घरी. तर दिवसभरात आपण किती धंदा केला, कसं भटकलो.
इथून गेलो कुठं गेलो आपण मीटरवर गाडी चालवली अगोदर, मग नंतर विक्रोळीला गेलो, विक्रोळीहून परत आलो, वाशीला गेलो, वाशीहून बेलापूरला गेलो, पार पनवेलपर्यंत गेलो, पनवेलहून परत वाशीला आलो, वाशीहून परत आता आपण आपल्या एरियाचं भाडं लागलं एरियामध्ये आलो. असं करून 11 तास आपण काम केलं आणि धंदा दाखवतो मी तुम्हाला आपल्या दिवसभरात किती धंदा झाला आहे ते. तर हे बघा मित्रांनो, मीटरवर आपण 577 रुपये धंदा केलेला आहे. सगळ्यात पहिलं भोवनीचं भाडं बघा आपल्याला 94 रुपये लागलं, त्याच्यानंतर मीटरवर 26, परत मीटरवर लागलं 34 रुपये, परत मीटरवर लागलं 91 रुपये आणि हे 300 रुपयाचं भाडं जे आपण पनवेलवरून वाशीसाठी आणलेलं त्या आजी आजोबांना. आणि आत्ता रात्रीचं 32 रुपये मीटरप्रमाणे एक भाडं लागलं जे स्टेशनला सोडलं. आता आपण ह्याच्यामध्ये ह्याचे पैसे टाकूया, उबेरचे पैसे टाकूया 368 प्लस करूया ह्याच्यामध्ये 368 प्लस 368. आणि आता रॅपिडोचे पैसे टाकूया. रॅपिडोचे कुठे गेले रे? बघा रॅपिडोचे 0 दाखवले, म्हणजे कालच्या ह्याच्यात गेले ते. रॅपिडोचे हे बघा आज 6 तारीख आहे ना, 5च्या तारखेत बघा 766 रुपये 5 ट्रिपं मारलेत आपण, ते बी आपण त्याच्यात टाकूया. प्लस करूया प्लस 766 बघा 1711 रुपये धंदा झाला. म्हणजे आपला दिवसभरात 1711 रुपये धंदा झाला. नाही 1 रुपया कमी आहे ना याच्यात 1 रुपया जास्त. जे आहे ते लिगल तुमच्या समोर मी दाखवतोय. बघितलं मित्रांनो, 1711 रुपये आज आपला धंदा झाला आहे. कशा प्रकारे आज आपण धंदा केला. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन माहिती घेऊन. धन्यवाद.